माझा जो भाव आहे, माझा जो विचार आहे, माझा जो दृष्टिकोन आहे, ज्याला मी मानतो, ज्या विचाराला धरून मी चालतो, ज्या भावनेतून मी स्पष्ट होतो, व्यक्त होतो, त्या भावनेतून मी पसायदानचा अर्थ व्यक्त करायचा. अनुरागचा प्रश्न असाच होता की पसायदान म्हणजे नक्की काय. तर हा अर्थ सांगायचा म्हटल्यानंतर सुरुवातीला पसायदान ही एक प्रार्थना आहे. ही एक विश्वचेतनेला केलेली परम प्रार्थना आहे. विश्वचेतने पुढे केलेली हृदयपूर्ण मागण्या. विश्वचेतने पुढे स्वतःला समर्पित भावनेने समर्पित करून विश्वचेतनेकडून एक अपेक्षा, एक भावना, एक विनंती, एक हृदयाचं हितगुज जे आतून भरून आलंय, पोषित झालंय, वाढलंय, विकसित झालंय, आतून भारून टाकतंय, अशा विचाराला व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज प्रयत्न करतात. ज्ञानेश्वरांची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. संत ज्ञानेश्वरांचं जे कार्य आहे ते तुम्हाला माहित आहे. त्यामध्ये पसायदान ही त्यांची जी कृती आहे त्या कृतीचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया. ठीक आहे. माझ्या दृष्टीने आता विश्वात मके देवे येणे वागतने ते तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय. पण सगळं वाचून घेऊन बोल आहे ना. ते म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वागतने ते तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे जडो मैत्र यजमानचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्मे सूर्य पाहो जो जे वांसील तो ते लाहो प्राणीजा. वर्षत सक मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवर्त भूमंडई भेट तू या. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषा. चंद्रमे जे लाक्षण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे. किंबाहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो. एत म्हणे विश्वेश्वराव हा होईल हो दान पसाव वेने वरे ज्ञान देव सुखी आसा. ठीक आहे. याचा भावार्थ बघूया. कधी काही तुम्हाला शिबिरामध्ये हा भावार्थ मी सांगितला होता आणि ते शिबिर मुख्यतः आपलं देवगडला जात हे ना. पहिल्या शिबिरातही भावार्थ सांगितला होता आणि दुसऱ्या शिबिरातही भावार्थ सांगितला होता. तर माझी समज, माझे विचार, माझा दृष्टिकोन, माझी भावना जेवढी आहे त्या मार्गात राहून व्यक्त करायचा प्रयत्न. ठीक आहे. अनुरागच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर म्हणतात हे विश्वस्वरूप देवा, हे अनंत ब्रह्मांडात पसरलेल्या हे परम चेतना, परम स्वरूपा, परम परमेश्वर हे ईश्वर. मी येणे वागत ने तोषावे. मी माझ्या शब्दांचा वाक यज्ञ घालत आहे. माझ्या शब्दांचा या मुखात यज्ञ घालत आहे. माझ्या भावनांचा, विचारांचा या मुखातून यज्ञ रूपात मी अर्पण करत आहे. यज्ञ रूपात तुझ्याकडे मी स्वाहा करत आहे. यज्ञ रूपात तुझ्याकडे मी अभिव्यक्त करत आहे. वागत तोषावे. तोषावे म्हणजे मी भावना व्यक्त करत आहे, विचार प्रगट होत आहे. आणि वाघ यज्ञ घातलेला आहे मी पुढे या मुखामध्ये यज्ञ घातलेला आहे. यज्ञ हे पवित्र कार्यासाठी करतात. म्हणून या मुखाचाही वापर मी, शब्दांचा वापर मी, ज्या विचारांचा वापर मी, माझ्या भावनांचा वापर मी या वाक यज्ञामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातून मी व्यक्त करतो आणि तोषित आहे, भावना करत आहे, माझी भावना अभिव्यक्त करत आहे. तोषोनी मज द्यावे पसायदान. आणि तुम्ही प्रसन्न व्हा. पहिला तोषोनी, तोषावे ही मागणी आहे, अभिव्यक्ती. तोषोनी दुसरा भाग आहे प्रसन्न व्हा. मी जे अर्पण करत आहे, जी भावना व्यक्त करत आहे तिला कृपा करून तिला मान्य करा, कृपा करा. तुम्ही तिला मान्यता द्या, तुम्ही तिला स्वीकृती द्या, तुम्ही हृदयापासून तिला स्वीकार करा. माझ्या भावनेला, माझी ही प्रेरणा आहे, माझा जो विचार आहे, माझा जो भाव आहे, माझी इच्छा आहे, माझी जी तीव्र भाव प्रगट आहेत त्याला तुम्ही कृपया आणि तुम्ही तृप्त व्हा, तोषून जा.
म्हणजे पोषित व्हा, तृप्त व्हा, समाधानी व्हा आणि मला द्या पसायला दान देऊन टाका. एक प्रसाद रूपी दान मला देऊन टाका. मी जी मागणी करतो त्याचं दान तुम्ही मला द्यावं माझी इच्छा. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे लोक तुझ्या जगतामध्ये हरले, पडले, जिंकले, दिशाहीन झाले, जे व्यर्थ गोष्टीमध्ये वाहत आहेत, त्यांच्या व्यर्थ गोष्टी निष्ठून जावं, त्यांच्या हाती वाहून जावं, त्यांच्यापासून दूर जावं आणि त्यांच्यामध्ये सत्कर्माचं वाढ व्हावं, रती वाढ. हा भाव मी असं म्हणे की रत्ती रत्ती वाढो. थोडं थोडं ह्यांच्यामध्ये भाव वाढत जाऊ दे. असं कणाकणाने ह्यांच्यामध्ये भाव वृद्धिंगत होत जाऊ दे. ह्यांच्यामध्ये सतत उत्कर्षाची, सत्कर्माची, सद्भावनेची, सद्विचाराची, सदुक्तीची वाढ पोषित होते, वाढीत भूता परस्परे. आणि अशा प्रकारे भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. लोक व्यर्थ गोष्टी टाकतील, व्यर्थ गोष्टी सोडून देतील, त्यांच्यातली वाईट प्रणा वाहून टाकतील आणि सत्कर्माची जोड देतील आणि सगळेजण एकमेकाशी प्रेमपूर्णतेने वागतील आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचा भाव वाढेल, प्रेमपूर्णचा भाव वाढेल, परस्पर सन्मानाचा, परस्पर आदराचा, परस्पर स्वीकाराचा, परस्पर सहकार्याचा, असा त्यांच्यामध्ये हृदयगत भाव वाढेल आणि एक सुख शांती वाहिल्या पृथ्वीवरती. असं हो परमेश्वरा ही मागणी. परमेश्वरा एवढं मात्र नक्की. पुढे म्हणतात ज्ञानेश्वर की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाभो प्राण. हा शब्द लय महत्वाचा. या ठिकाणी बरेच जण जे या गोष्टी प्रवचन देतात, कीर्तन करतात, खूप मोठी चूक करतात, खूप मोठी चूक. दुरितांचे तिमिर जाव, जे लोक अंधारात भटकलेले आहेत, जे दुष्ट कर्मामध्ये रत आहेत, अज्ञानात भटकत आहेत, संसारात गुरुफडून चुकीच्या कर्मात लिप्त झालेले आहेत, वाईट वाईट गोष्टी करत आहेत, स्वार्थ, मतलब, जिलेसी, तिरस्कार, हिंसा, क्रोध, अस, उन्माद, स्वार्थ, लुटालूट, फसवाफसवी, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार किंवा मोह, माया, प्रेम यामध्ये अडकलेले आहेत. ते दुरित झाले, स्वतःच्या ह्याच्यापासून दुरावले गेले, स्वतःच्या मूळ सत्वापासून दुरावले गेले. त्यांच्यात अंधार निर्माण झाला, संसारूपी, मोह माया रूपी, मतलबाचा, स्वार्थाचा, क्रोधाचा, अशा भावने ते आंधळे झालेले आहेत. तर अशांचं हे अंधार पण दूर व्हावं, तिमिर अंधार दूर हो आणि विश्वस्वधर्मे सुरू हो, सूर्य पाह. विश्वस्वधर्मे म्हणजे काय? आणि या संपूर्ण विश्वाने स्वधर्मामध्ये सूर्य पाहू, याचा अर्थ स्वतःच्या धर्मामध्ये नाही. धर्म हा शब्द वेगळ्या अर्थाने. इथे ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन, ना जैन असा भावच नाही. विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. या विश्वातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मूळ स्वभावात सत्य पाहो किंवा या विश्वाने स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये सत्य पाहो. म्हणजे थोडक्यात असं आहे, विश्वाच्या स्वरूपाने जर पाहिलं तर विश्वाचं मूळ स्वरूप कोण आहे? परमात्मा आहे. परम स्वरूपापासून विश्व निर्माण झाले. तर विश्वाने स्वतःच्या मूळ स्वरूपात लीन व्हावं. दुसरी गोष्ट स्वरूप पाहावं. आणि विश्वातील प्रत्येक व्यक्तीने स्वधर्मे सूर्य पाहावं. विश्वातील प्रत्येक व्यक्तीने स्वधर्म म्हणजे स्वतःच्या मूळ स्वभावाशी एकरूप होऊन सत्याचं दर्शन घ्यावं, स्वतःच्या मूळ स्वरूपाशी एकरूप होऊन साधना करावी आणि सत्याची प्राप्ती. प्रत्येक व्यक्तीने जर मी काहीतरी सांगितलं, कोणत्या गुरुनी काहीतरी सांगितलं, कोणत्या ग्रंथात काहीतरी सांगितलं, मला याचं आवडतं, मला त्याचं आवडतं, मला या पुस्तकाचं आवडतं, मला शिव आवडतो, मला विष्णू आवडतो, मला ब्रह्मा आवडतो, मला शनी महाराज आवडतात, मला भैरवनाथ आवडतो, मला गणपती आवडतो, असं देव सांगितले. कुणी म्हटलं कालिका, कुणी छिन्नमस्ता, कुणी तारा, कुणी म्हटलं बागलामुखी, कुणी म्हटलं कामाख्या आणि मला ते आवडतं, कुणी म्हटलं तंत्र आवडतं, कुणी म्हटलं मंत्र आवडतं, कुणी म्हटलं आघोर पद्धत आवडते, कुणी म्हटलं नागा पद्धत आवडते, आजारविधी, कोणी म्हटलं शास्त्र आवडतं, कोणी म्हटलं यजुर्वेद, ऋग्वेद, कोण म्हटलं ज्ञान मार्ग, कोण म्हटलं ध्यान मार्ग, कोण म्हटलं योग मार्ग, कोण म्हटलं लय मार्ग, कोण म्हटलं भक्ती मार्ग आवडतो. याच्यावर व्यक्तीचा आवडतो, याच्यावर व्यक्तीची गती ठरते. स्वधर्म मनुष्याला साधनेच्या मार्गामध्ये स्वतःचा मूळ स्वभाव शोधा. माझी मूळ वृत्ती कशी? मला भक्ती मार्ग वाटतो, सोपाय म्हणून आवडतो का? आई वडिलांनी आम्ही वारकरी, तुझे आई वडील वारकरी होते का? तुमच्या घरात वारकरी परंपरा होती का? आम्ही महानुभाव पंथी, तुमच्या घरात महानुभाव पंथ मानत होते का? तुमचे आई वडील मानत होते का?
तुझ्यावरती तो स्वतःहून तू ऐच्छिकतेने तुला आतून वाटलं खूप जबरदस्त भावाला म्हणून तू केलं, उगच करायचं म्हणून करतोय. मूळ स्वभावाला शोधावं. हे गुरुच्या ठिकाणी बसून समजतं, गुरुच्या ठिकाणी बसून होतं. किंवा तुम्ही खूप चिंतनशील असाल, आत्मगत असाल, निधी करणारे असाल, स्वतःमध्ये खूप स्थिर चिंतन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल, तेव्हा एक तीव्र बुद्धीचे असले पाहिजे, किंवा तुम्ही गुरुच्या सानिध्यात असले पाहिजे. तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मूळ स्वभावाची साधनेद्वारे ओळख प्राप्त होते आणि मग तुम्ही ती साधना करता जी तुम्हाला फलदायी ठरते, लाभ देते. माझा वृत्तीचं ज्ञान मार्गाची नाही, मी ज्ञान मार्गाची साधना करतोय, कधीच फलित होणार नाही. माझ्यामध्ये भक्तीचं हृदय नाहीये, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत नाहीत, माझं हृदय प्रेमाने परिपूर्ण होत नाही, माझं हृदय ईश्वराला पुकारत नाही, माझं हृदय ईश्वराच्या भावनेने गदगद होत नाही, माझं हृदय समर्पित होऊन जात नाही, माझं हृदय सेवामध्ये वाहत नाही, माझं हृदय ईश्वराला जिवंत रूपात पाहू शकत, माझं हृदय ईश्वराला हृदयाशी घेऊन आश्रुपात करत नाही, माझ्या ओठातून ईश्वराचं गुणगुण पण जात नाही, माझ्या हृदयामध्ये ईश्वर सतत माझ्यासोबत असल्याचं भासतं, मला ईश्वर जिवंत असल्यासारखा भासत नाही, मी ईश्वराशी लहान बाळासारखा तासन तास गुंगून जातो ईश्वराच्या कीर्तनात, भजनात, नामस्मरणात, त्याच्या मूर्ती सजवण्यात, ध्यानात. असा भक्ती मार्गाचा रस नाही माझ्या, मी बच करतोय भक्ती मार्ग. मी जातोय वारीला म्हणतो मी भक्ती मार्गातला आहे, मी टाळ फुटतोय मी म्हणतो मी भक्ती मार्गातला आहे, मी 2 कीर्तन म्हणतो रात्रीचे बसून मी म्हणतो भक्ती मार्गातला आहे, मी ह्या मंदिरात त्या मंदिरात जातो भक्ती मार्गातला दाखवतोय. मी फक्त कर्मकांड करतोय, भक्ती मार्गाचा नाहीये. कर्मकांडातले माणसं असतात त्यांना भक्ती मार्ग वाटतो, त्यांना भक्ती मार्ग कर्मकांड करत नाही. जे प्रवचनकार, जे कीर्तनकार, जे साहित्यकार, जे मोठमोठे लोक, रामायणाचार्य, भागवताचार्य काय असतात ते स्वतःला भक्तीची महिमा पाळतात, पण ते बोलतायत, तर्क करतायत, दिमाग लावतायत, विश्लेषण करतायत, स्पष्टीकरण देत आहेत, उदाहरण देत आहेत समाजाची, इकडचे तिकडचे जोड देत आहेत, ग्रंथांचा अभ्यास करतायत, सांगतायत. भाऊ, हे भक्ती मार्गाच्या माणसाचं लक्षण नाहीये. भक्ती मार्गाचा माणूस असं करतच नाही व्यर्थ गोष्टी. व्यर्थ गोष्ट आहे भक्ती मार्गाच्या दृष्टी नाही. भक्ती मार्गाला ना ग्रंथ लागतो, ना पुस्तक लागतं, ना अभ्यास लागतो, ना साहित्य लागतं, ना काही लागतं. लागतं ते समर्पित होणार, वाहणार, गदगद होणार हृदय, डुबून जाणार हृदय, डुबणार हृदय, अकांत बुडणार हृदय, अखंड भक्ती मार्ग फार. त्यामुळे हे सगळे बोलतात नाही भक्ती मार्गातले नाही. भक्ती मार्गाचा माणूस पुढे हिंडत फिरत बसत नाही. तो जिथे आहे तिथं ईश्वर आहे. जो त्याच्या हृदयात ईश्वर आहे, त्याला त्याला जेवढा ईश्वर जिवंत भेटतो, ज्याला ईश्वर जेवढा जवळ भेटतो, त्याला ईश्वर जेवढा स्वतःमध्ये सापडतो, ज्याला जवळ ईश्वर प्रत्येक कणात दिसतो, ज्याला ईश्वर त्याला मूर्तीमध्ये जिवंत रूपात दिसतो, तो ईश्वराशी गप्पा मारतो, बोलतो, हक्काने वागतो, भक्त अनुभूत आहे. आणि बस भक्ती मार्गात लोक जास्त दिसतात, मुळात जास्त दिसतात ते मोठे कुटाने करतात. इकडे फिर, घंट्या लाव, इकडं वाजव, तिकडं वाढव, हे लाव, नारळ फोड, तेल वाहा, फुलं वाहा, असं कर, तसंच बस, हे कर, ते कर, अशी पुस्तक काढ, तशी पुस्तक काढ, तर्क कर, बोल, कसा देव आहे, कसा अद्वैत आहे, कसं असं बोलणं, हे भक्ती मार्गाचे लक्ष, माणसाचं लक्ष नाही. बऱ्याच जणांचा सगळे मार्ग मिक्स झाले, ज्ञान मार्ग मिक्स झालाय, कर्म मार्ग मिक्स झालाय, ध्यान मार्ग मिक्स झालाय, काय करताय त्यांना कळतच नाही. पण हा माणसं 100% भक्ती मार्गातले नसतात, ते कर्म मार्गातले असतात. हार तुर फुलं वाहणं, मंदिरात भेट द्यायला जाणं, येणं, फिरणं, डोळ्यातून आसूचं एक थेंब मारत, बरं जास्त रडायचं ते, आई भट्टी होती असं नाही का, बाप भडत होता, ऍक्टिंग करतात आजकाल कीर्तनकार बी ऍक्टिंग करून रडवतात. आणि उदाहरण कोण देतात, समाजाची उदाहरण देतात. अरे ईश्वराचे नाव आहे तिथे डोळ्यात आसूर आले पाहिजे, इतकी तीव्रता पाहिजे होती, तुमचं हृदय कसं पाहिजे, तुमच्या हृदयाची अशी जवळची भाव पाहिजे. नुसतं नाव येतं ना, तुमच्या आसुरे डबडबले पाहिजे, असे भरले पाहिजे. तुमच्या हृदयाची जवळ ईश्वराची भक्तीचा भाव खूप सुंदर भाव आहे. कुणावर भक्ती करू शकता तुम्ही, है ना? तसं की मी माझ्या गुरुवर भक्ती करतो. एक भाव आहे, तो भाव धरलेच बाहेर लागतं, आसूला बोलायला लागत नाही, असं नुसतं आपण अशी पकडा हृदयापासून, फक्त मी म्हणावं गुरुंच गुरुदेव, तेच माझ्या डोळे असून मला गुरुंसाठी माझ्या असं म्हणावं लागत नाही. मला फक्त गुरुचा माझ्या विचार केला, माझे शब्द उच्चारले तरी माझ्या डोळ्यातून असं व्हायला, मला उसनं काहीच आणावं लागत नाही, मला उसनं काहीच करावं लागत नाही.
कारण ही हृदयाची पुकार असते, हृदयातून जागे होते, हृदयातून आवाज देते आणि अश्रू म्हणून व्हायला लागते. हे प्रेमपूर्णतेचे अश्रू, हे समर्पणाचे अश्रू, हे माझ्या गुरुच्या चरणावरती वाहिलेले अश्रू, ज्या व्यक्तीने मला परिपूर्ण केले त्यासाठी वाहिलेले अश्रू. हे सहजता आहे, त्याला ओढावं लागत नाही मला. ही सहजता आहे, मी काहीच करू शकत. तर जी माणसं भक्ती मारते ती वेगळी असतात. मुळात मी भक्ती मारता नाहीये, मी कर्म मारला, अगदी जाणून करून तंत्र मंत्र साधना ध्यान, नंतर ध्यान योग मार्गात आलो, नंतर ध्यान मार्गात आलो, असं करत करत मी वेगवेगळे साधना करत आलो माणूस. परंतु जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये, समर्पणाच्या प्रक्रियेमध्ये सगळे भाव जागे झाले, सगळे मार्ग जागे झाले आणि घडत गेलो, रूपांतरित होत गेलो, आपोआप. आज जाणल्यानंतर ही भाव तसाच आहे का? एक मनुष्य म्हणून जगतोय मी. सामान्य जण मला फार आवडतं, मनुष्यासारखं जगलेलं आवडतं. कारण मनुष्यामध्ये मनुष्याचं हृदय गुणच मला तुमच्याशी संवाद साधताय. दिव्यत्वाचा भाव धरून गेला तर कसला असावा? कोण कोणाशी साधना असावा, कोण कोणाशी बोलणार? तुम्ही आज्ञेने आहात, कोण सांगितलं तुम्हाला तुम्ही आज्ञेने आहात? इथं ना कुणी ज्ञानी आहे ना कुणी आज्ञेने, दुसरा म्हणून कुणी नाहीच, सगळे एकच आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं तो संवाद होऊ शकत नाही, ती भाषा होऊ शकत नाही. जोपर्यंत मी मनुष्य म्हणून धरतो स्वतःला पूर्णपणे, तोपर्यंत संवाद शक्य आहे. जोपर्यंत मी तुमच्यात माझ्यात अंतर मानतो, तुम्ही वेगळे मी वेगळे, जोपर्यंत एक मनुष्यत्वाच्या बुद्धीने, मनुष्यत्वाच्या विचाराने, मनुष्यत्वाच्या समजने मानतो, तोपर्यंत आपल्यामध्ये संवाद शक्य आहे, बोलणं शक्य आहे. तर स्वधर्मे सूर्य पाहावा या ठिकाणी आहे की तुम्हाला तुमची मूळ स्वभाव समजला पाहिजे आणि मूळ स्वभाव जर तुम्हाला कळाला, तुम्ही ती साधन ज्ञानमार्गाच्या मार्गातूनच गेले पाहिजे. आणि हा मार्ग लवकर उकलत नाही, तुम्हाला सगळ्या मार्गातून शिकावा लागतो. म्हणून मी तुम्हाला घडीत टाळ कीर्तनासारखं भक्ती म्हणायला लागतो, घडीत तुम्हाला कर्मासारखं चिंतन करायला लावतो, घडीत तुम्हाला ज्ञानमार्गासारखं अतिविशेष आतमध्ये पाहायला लावतो, घडीत तुम्हाला मी ध्यानामध्ये डीप डुबून टाकायला लावतो. शिबिरात जे माझ्याकडे सोबत आहेत वर्षानुवर्ष त्यांना माहिती आहे, मी सगळेच लयमध्ये येतो आणि त्यातून मी चाचपतो तुम्हाला, त्यातून तुमच्यामध्ये विकास होतो. काहींना काही ध्यान खूप छान होतं, काहींना काही ध्यान खूप छान होत नाही, काहींना भावचं ध्यान होतं, काहींना ज्ञानचं ध्यान होतं, काहींना कर्मचं ध्यान होतं, काहींना मंत्रचं ध्यान होतं, आहे ना, काहींना मंत्र म्हणलं लय छान होतं, काहींना भावनेच ध्यान होतं, काही वेळा असं वाटतं ते समर्पित, काहींना किती आव्हानला तर डोळ्यात माफू शकते येतच नाही, त्याने भक्ती मार्गात जाऊच नाही, त्यांचा भक्ती मार्गाचा भावच नाही, त्याच्या तो भाव जागा होणारच नाही, त्यांचं हृदयच तसं नाही. त्यामुळे ज्याच्यामध्ये भावनेचा भाव निर्माण तीव्रते ना, ती भक्ती मार्ग ती माणूस प्रेम करू शकतो ना भारी. एक लक्षात घ्या समाज जीवनापासून, ज्याचं हृदय खूप असं उत्पन्न होतो ना, तो माणूस खूप भारी प्रेम करू शकतो. ज्याचं हृदय एक दिव्यतेने आश्रमध्ये जातो तो माणूस प्रेम नाही करू शकतो. तुम्ही स्वार्थाने मला का दुर्लक्ष केलं, मला का भाव दिलं नाही, मला काही किंमत दिली नाही, मला काही विचारले, मला महत्व असं म्हणून आसरू येतात. हे प्रेम बिम काय नाही, ही कर्म मार्ग हे चालाकी हुशारी स्वतःची केलेले, एक स्वतःला ना कसं वाटतं न्यून गंड येतो, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स त्रास देतोय म्हणून माणूस करतो ना. प्रेमाचा भावच वेगळा, दर्जाच वेगळा, क्वालिटीच वेगळी. ठीक आहे, तर भक्ती मार्ग वेगळा, कर्म मार्ग वेगळा. कर्म मार्ग माणसाला काही ना काही करायला आवडतं, हिंडा फिरा, या मंदिरात जा त्या मंदिरात जा, हे फुलं वाहा ते फुलं वाहा, हे दान दे ते दान दे, लोकाला खाऊ घाल इकडे खाऊ घाल, हे ग्रंथ वाच ते पुस्तक वाच इकडे, कर मार्ग आहे ना. तेच माणसं भक्तीचे गप्पा आणतात, त्यांनाच काही येत नाही. बरोबर. ज्ञान मार्गातला माणूस अतिशय तर्कयुक्त, अतिशय प्रगल्भ, अतिशय चिकित्सक, अतिशय संशय, अतिशय गूढ, अतिशय दृढ, अतिशय निश्चयात्मक, अतिशय व्यवस्थित, अतिशय शिस्तबद्ध, अतिशय काटेकोर, अतिशय धोरण, अतिशय संकल्पनिष्ठ असे असते. आणि त्यांची बुद्धी फार प्रगल्भ असते, त्यांना फार लवकर तर म्हणतात तर पहिले लगेच कळू लागतात. त्यांनी ऐकलं तर त्यांची ज्ञानाची ज्योत पेटू शकते, एवढी तीव्रता असते त्यांच्या. ज्ञान मार्गाची माणसं खूप वेगळी असते. योग मार्गाची माणसं, योग म्हणजे जुडायचा प्रयत्न करतो, अस्तित्व शक्तीशी स्वतःची स्थिती जोडायचा प्रयत्न. ठीक आहे. ध्यान मार्गातली माणसं, ध्यान मार्ग सगळी मार्गाची ध्यान मार्गात लय होतात. ठीक आहे, ध्यान मार्ग तुम्हाला तुमच्यामध्ये वाढवा लागतो, रुजवा लागतो, फोडा लागतो, त्याची विधी गुरुच्या माध्यमात. हे सगळे मार्ग तुम्हाला गुरुच्या माध्यमाला काम येतात तुमच्या. भक्ती मार्गाला गुरु एवढा महत्वाचा,
फक्त स्वतःच्या दिशेने आपोआप चालतो. हृदयाचा मार्ग, हृदय दिशा दाखवतो. हृदय मासही देऊ शकतो म्हणतो ना, भक्त हा मासही देऊ शकतो बाबा त्याच्या ह्याला. उदाहरण आहे तिथे असं, शंकराच्या पिंडीवर मास व्हायला लागला, लोक चिडायला गाश काय करतो, असं काहीतरी उदाहरण आहे ना. भक्त काही करू शकतो, एनिथिंग. ठीक आहे. तर स्वधर्म, स्वतःच्या मूळ स्वभावाला अनुकूल साधना केली तुम्ही तर तुम्ही सूर्य पाहाव, म्हणजे याचा तुम्हाला सत्याचं दर्शन होऊ शकतं. या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे, दुरितांचे ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे मी म्हणतो, मला असा भावार्थ वाटतो की ज्ञानेश्वरांचं असं म्हणणं असावं, दुरितांचे तिमिर जावं विश्वस्त धर्मी सूर्य पाहावे. विश्वातील लोकांनी स्वतःच्या मूळ स्वभावगत रीतीमध्ये साधना करू, सूर्य पाहो म्हणजे सत्याचं दर्शन करू. सत्याचं दर्शन घेणं म्हणजे परमप्रकाशाचं, परम सूर्याचं. हे सूर्य हे प्रतीक आहे परम सत्याचं, प्रकाशाचं, ज्ञानाचं, दिव्यतेचं, परमात्म्याचं. ठीक आहे, असा अर्थ आहे सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी. आणि प्रत्येक प्राण्यातला म्हणजे प्रत्येक मनुष्याला असो, प्राण्याला असो, प्रत्येक जीवाला असो, त्याची जी इच्छा आहे ना ईश्वरा, ती पूर्ण होते. त्याच्या इच्छेला पूर्ण करून टाक परमेश्वरा. तू पण दयाळू होणार, तू पण प्रेमळ होणार, तू पण हृदयपूर्ण होणार ईश्वरा. सगळ्यांची इच्छा पूर्ण करून टाकणार परमेश्वरा. त्यांना पण सत्याच्या मार्गामध्ये घेऊन जाणार परमेश्वरा. त्यांचं पण भलं करणार परमेश्वरा. त्यांना सत्कार, त्यांची ताकद नाहीये, तूच करणार परमेश्वरा. आहे थोडस, तूच थोडस हात देऊन वरती उचलणार परमेश्वरा. ते उठत नाहीये परमेश्वरा. तूच तुझ्या होडीमध्ये घे ना त्यांना परमेश्वरा. ते नदी डुबतायत, तूच त्यांना वरती उचलणार परमेश्वरा. ते खचलेत, पचलेत, पिचलेत, दुखलेत, त्रासलेत, त्यांना तू आधार दे ना परमेश्वरा. जो जे वांछिल तो ते लाखान परमेश्वरा. त्यांची इच्छा छोट्या छोट्या आहेत रे, मोह छोटे छोटे आहेत रे, माया छोटी छोटी आहेत रे, अपेक्षा छोट्या छोट्या आहेत रे परमेश्वरा. त्या पूर्ण करून टाक परमेश्वरा. सद्गतीला घे, सद्मार्गाला घे, सदरीतीला घे, सद पद्धतीला घे, सदवृत्तीला घे, सत्कर्माला घे. त्यांची इच्छा परमेश्वरा व्यवस्थित पूर्ण करून टाक चांगल्या प्रकारे. छोट्या छोट्या इच्छा आहेत रे त्यांच्या मागण्या. प्रत्येक प्राण्याला सुखी, मनुष्यच नाही तर प्रत्येक प्राण्याला सुखी. जगातील प्राण्यांचा सुद्धा भेदभाव नको करू परमेश्वर. पसायदा नाही, विश्वाच्या प्रसारांमध्ये त्यामध्ये फक्त मनुष्य नाहीये, प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव, किडा मुंगी सूक्ष्मजीव असं विचार करायचा. प्रत्येकाची इच्छा पूर्ण कर, असं खूप दिव्य अर्थाने म्हटलेलं. वर्षत सकळ मंग ईश्वर निष्ठांची मांडली आहे, अनवत भूमंडळी. हे परमेश्वर सगळं जे काय हे अस्तित्वामध्ये, जे काय भिनले, रुजले, वाढले, यांच्यामध्ये ना तुझ्या प्रती निष्ठावर तरी फार संशय होत आहेत परमेश्वर. हे फार भटकत आहेत यांच्यामध्ये वारंवार संशय, किंतु परंतु, स्वार्थ, मोहाची झापड, संस्काराची झापड, अज्ञानाची झापड, मोहाची झापड, लालशीची झापड, क्रोधाची झापड, ईर्ष्येची झापड, प्रेमाची झापड, घमंड, अहंकार, या झापडीने त्यांची निष्ठा ढळमळीत होते परमेश्वर. तर ही निष्ठा त्यांच्यामध्ये अधिक दृढ होते, वाढू दे, त्यांच्यामध्ये रुजू दे, सतत सतत वाढू दे प्रत्येक व्यक्तीमध्ये. या जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये ती भावना वाढू दे आणि प्रत्येक व्यक्तीला अशी निष्ठा मिळू दे, निष्ठा प्राप्त होऊ दे, तुझ्या प्रतीचे भाव प्राप्त होऊ दे, तुझ्या प्रतीची कृपा प्राप्त होऊ दे, तुझ्या प्रतीचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. भेट तू या प्रत्येक प्राणी जीवामध्ये एक आत्मविकासाचा, परमोच्च विकासाचा बिंदू त्यांच्यामध्ये विकसित होईल. अशा दृष्टीने त्यांच्यामध्ये तुझ्या प्रती निष्ठा होईल, विकास होईल आणि सगळ्या पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी ज्या मनुष्य सगळ्यांमध्ये तो भाविक असतो, प्रत्येकाला त्या गोष्टीची प्राप्ती होईल. असं करा परमेश्वर. चला कल्पतरूची आरो, चेतना चिंता चला कल्पतरूची आरो. तो आता मनुष्याला पण म्हणतो, मनुष्याला पण बोलतोय तो बोलताना. विश्वशांतीला प्रार्थना केली, परंतु तो म्हणतो की विश्व तयार आहे, पण आपण पण एक पाऊल उचलू ना. तो म्हणतो अरे वेड्यानो, आता इथं भूमिका बदलली, आता इथं भूमिका बदलली, आता इथं ज्ञानेश्वर दुआ बांधतायत. दुआ ते सांगतात अरे चला कल्पतरूची आरव. अरे ही कल्पतरू आहे, काय मागल ते देणारी रे बाबा, हे सगळं त्याच आहे. कल्पतरू झाड आहे, कल्पवृक्ष आहे. सगळ्या इच्छा, भावना तुमची का असेल ती अपेक्षा पूर्ण करा. ब्रह्मांड नायक आहे साक्षात, परमेश्वर साक्षात आरव, त्याची हाक आहे रे तुम्हाला. तो बोलवतोय तुम्हाला, तुमचा आवाज कानात येत नाही ते आवाज, तो हृदयापासून पुकारतोय तुम्हाला, या. बघा मी त्याला म्हटलं ना, तो बोलतोय, मला कळतंय. मी जरी
बापडा आहे माझ्या नासमजीत मी त्याला म्हटलं, मी एक भावनेने ईश्वराला एक सद्गतीत होऊन भक्ती मार्गाने ईश्वराला म्हटलं, ईश्वर असं असं कर. पण बघ आता मला दुसऱ्या बाजूने हे पण समजतंय, तो आवाज देतोय बरं का. अरे काय व्यर्थ रमलात तुम्ही साध्या साध्या गोष्टीमध्ये. चला कल्पतरूंची आरव चेतना चिंतामणीची गावे. अरे ते ही चेतना तिचं मूळ स्थान कुठे. चला आपल्या घरी परतून, चला पाखर आणू परतून या रे, है ना. असं राहिला, चला आपल्या चेतना चिंतामणीच्या आपल्या गावाला चला परमात्म्याच्या. पुढं भटकता या संसारामध्ये. अरे कोणी सुखी झालंय इथं, कोण झालंय आणि काय इच्छा मागते तुमच्या फुटकरी इच्छा रे. कल्पतरू अशी कल्पतरू आहे तुमच्याकडं, ती आवाज देते. चला ती आपलं गाव आहे, ते आपलं मूळ स्थान आहे जिथून आपण आलो. आपली चेतना अतृप्त आहे त्याशिवाय. चला आपल्या मूळ गावी जाऊ, त्या वाटेला चालायला लागू आपण. बोलते जे अर्णव पिऊ एक प्यासा, एक तहा, एक आर्त मागणं, एक बोलणं, एक सूर्याचं प्रगटीकरण, एक सत्याच्या प्रकाशाचं प्रगटीकरण. या चला या मार्गाला जाऊया. बोलते जे चंद्रमेचे आलाच्छन मार्तंचे जे तापने ते सर्वाई सदा सज्जने. चंद्रमेचे आलाच्छन. अरे ह्या परमेश्वराच्या मार्ग कसा आहे, चंद्रासारखा स्वच्छ आहे. त्याला कसले लांछन नाहीये, दोष नाहीये, त्याच्यात उणीव नाहीये, कमी नाहीये, नाव ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये. परमेश्वर चंद्रासारखा शीतल आहे, पण प्रकाशवान आहे दिव्य बरं का. तापदायक नाहीये तो ताप देणार. मार्तंड ते तापहीन कसा या मार्गात जे सज्जन आहे ते सज्जन कसे ते निर्मळ आहेत, पवित्र आहे. आणि हे देवाची ईश्वराची रूप आहेत. जी वाट आहे, जो प्रवासाचा मार्ग आहे, तो पण खूप सुखद आहे, उद्धार करणारा आहे, भटकवणार नाहीये. तुमच्या लांछन लागणार नाही, तुमच्यामध्ये भटकाव होणार नाही, तुमच्यामध्ये पापाचं भय लागणार नाही, अनितीचं काही घडणार नाही तुमच्याकडून. हे खूप सुंदर मार्ग आहे. परम परम प्रेमाचा, परम सत्कर्माचा हृदयगत मार्ग आहे. चंद्रासारखा सुंदर आहे, पवित्र आहे, दिव्य आहे. ईश्वराच्या दूताचा मार्ग आहे. ईश्वराचा दूत आहे. ईश्वराचे दूत म्हणून चाला, ईश्वराचे दूत होऊन चाला, त्याच्या वाटेने चाला. ते सर्व सदा सज्जन सोय. आणि असं झाले ना, अरे हे सज्जन तर ह्यालाच म्हणतात रे. दुसऱ्याच्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान पेन, चांगल्याच्या दिशेला घेऊन जाणं, दुसऱ्याला कसल्याही प्रकारचा आपण त्रास न होणं, सदाचारी असणं, सत्कर्मीर असणं, सदारती असणं. आणि अशी म्हणून आपण परस्पराची सोयरी काय करतात, एकमेकाचा विकास करतात. चला एकमेकाचा अवघे धरून सुपंत, असा आपण एकमेकाचे हात धरूया. चला आपण एकमेकाचे सगळे सोयरे हो, प्रिय हो, आणि सगळे एकाच मार्गाने चालू. चला अरे चला, अशी खूप अर्थ हाक मारतात त्या ठिकाणी. किंबा होणार सदा सर्व सुखी पूर्ण होणी तीही लोकी भजितो अधिक लोकी करते. अनेक लक्षात घ्या, सर्व सुख जर व्हायचं असेल तर तुम्हाला पूर्णत्वाचा एक भाव धरा. सर्व सुखी केव्हा होताल तुम्ही, जेव्हा तुम्ही असे मार्तंड ताकफीर होतात, सज्जन होतात, तेव्हा तुम्हाला आपोआपच ईश्वराची प्राप्ती सोयरे होत. तुम्ही असे दिव्यत्वाला पोहोचता की तुम्ही सर्व पूर्ण सुखी होऊन जाताल. तुमच्यामध्ये सुखाचा उदय होईल, सुखाचा झरा पाजरायला लागेल, आणि तुम्ही या अखंड ब्रह्मांडामध्ये तुमच्यासारखा सुखी दुसऱ्या कोणी नसेल, तृप्त होऊन जातात. ईश्वराच्या मायाने, ईश्वराच्या कृपेने, ईश्वराच्या दिव्यत्वाने, ईश्वराचं दर्शन घेऊन, ईश्वराची प्राप्ती होऊन, ईश्वरा हृदयगत पाहून, ईश्वराला कणाकणात पाहून. आणि हे केव्हा शक्य होतं परमेश्वर आणि तुमच्या बुद्धी अखंडित एक ईश्वराचा नाद गुंजेल, जसा ओमचा नाद म्हणतात. भजी जो आधी पुरुष अखंडित, आता हा अखंडित नाद सतत सुरू होईल, गुंजन सुरू होईल, आरव सुरू होईल, हा भाव सुरू होईल. इथं अपेक्षा कशी आहे, जेव्हा मनुष्य अशा प्रकारे दिव्यत्वाच्या चेतनेमध्ये पोहोचेल तेव्हा तो पूर्ण होऊन जाईल, सगळ्या सुखीचं होईल. सुखी तर तुम्ही सुख सुख काय म्हणताय किरको, अरे दिव्यत्वाचं सुख राहतं त्यासारखं सुख नाही. आणि सगळ्या जगामध्ये त्याला सगळ्या जगात सुख त्याच्या पदरामध्ये येईल. आणि मग एक प्रकारचा आंतरिक गुंज म्हणजे जो आदी पुरुषी, जो परम परमेश्वर आहे, त्याला सतत त्यामध्ये तो डुबून जाईल, अखंडित, त्यात खंडपणा नाही.
ओमचा नाद कसा आहे? अखंड आहे. अनाहत नाद कसा आहे? अखंड. इथं अनाहत नादाकडे केलं चिन्ह आहे. असं नाही की देवाचं अखंड चिंतन करावं, देवाचं अखंड नाव घ्यावं. असं नाही. अखंड नाव घ्याने काय होतं? अरे शब्दाला किंमतच नाही बा इथं. आता शब्द संपलेत ज्ञानेश्वरांचे. ज्ञानेश्वरासारखा माणूस शब्दांमध्ये खेळणारा माणूस नाही, सामान्य माणूस नाही, परम ज्ञानी आहे, परम विकसित अवस्थेची व्यक्ती आहे, परम संतत्वाला पोहोचलेली व्यक्ती आहे. ती एकाच वेळेस ईश्वराच्या बाजूने, मनुष्याच्या बाजूने, मनुष्याच्या वृत्तीने आणि मध्यद्वयाच्या वृत्तीने पण काम करू राहिली. सांगते ती एकाच वेळेस अनेक ठिकाणी इशारे करते, एका ठिकाणी अनेक गोष्ट प्रार्थना, वैश्विक प्रार्थना आहे. ती एकाच वेळेस ईश्वराच्या बाजूने पण आहे, मनुष्यत्वाच्या बाजूने पण आहे, प्रत्येक प्राण्याच्या बाजूने पण आहे आणि यामध्ये तोडणाऱ्या दुव्याच्या बाजूने पण आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की अखंडित एक नाश होतो, किरवण पूर्ण होतो मनुष्य आणि त्याच्यामध्ये भुज आदिपूर्ती अखंडित एक आंतरिक गुंज सुरू होते, एक ओंकार सुरू होते, एक ओम सुरू होतो जो कधीच खंडित होत नाही. आणि ओंकारच सुरू झाला तरच कधी खंडी होऊ शकत, अनाहत नादच कधी खंडी होत नाही. नाहीतर कुणीच कधीच कंटिन्यू नामस्मरण घेऊ शकत. तोंडाने घेतलं तरी जातं, स्वप्नात तरी जातं, झोपल्यावर तरी जातं, गुणगुल्यासारखं जरी जातं. आणि खूपच गुणवत असल्याने नामस्मरण घेतला तर वेळ लागतं काही ना, ती कुठं पोहोचत नाही. म्हणून अनाहत नाद ज्याच्या अखंडित सुरू जातो तो सतत परमेश्वराच्या ह्याच्यात काम करतो, ज्याकडून सतत परमेश्वराची प्रार्थनाच होते म्हणून समजा, तोच सर्व लोकांत सुखी होऊन जातो, तोच तो होऊन जातो. असं करायचं. आन ग्रंथो आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय हो आले. या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं म्हणणं असं, या जगामध्ये जे काही ग्रंथामध्ये असं आपण बघूया माझ्या आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय. संत महात्म्यांचे जे शास्त्र आहे आणि हे जे परमेश्वराचं जग आहे, हे जग आणि त्याचं ते विशेष जग, यामध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता राहत नाही. ते अभिन्न अंग होऊन जात. ते दृष्टीगोचर पण राहत नाही, ते दृष्टीच्या पलीकडे पण उभा राहत. ते आंतरिकतेच्या गुंजमध्ये असं होतं, मनुष्य अद्वैताच्या एका अवस्थेला उभा राहतो, अद्वैताच्या एका स्थितीला असा उभा राहतो की तो संपूर्ण तोच होऊन जातो, तो म्हणून काही उरत नाही. अशी स्थिती मनुष्याला यावी, अशा स्थितीने मनुष्याने जावं, अशा स्थितीच्या भावार्थाच्या दृष्टीने तू प्रयत्न कर, असा सांगतो तो मनुष्याला, असा सांगतो तो सज्जनांना, असा सांगतो तो प्रयत्नरत लोकांना, असा सांगतो तो सर्वसामान्य लोकांना, असा सांगतो ज्ञानेश्वर सगळे कणाकणातील सगळ्या जीवांना. त्यांची भावना हृदयाची, त्यामुळे ती शब्द मनुष्यालाच पोहोचला असा नाही, तो प्रत्येक जीवाच्या हृदयापर्यंत पोहोचेल असा शब्द. आणि हे जग ईश्वराचं जग आहे, हे खास आहे, विशेष आहे, अद्भुत आहे आणि ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन प्रत्येक ठिकाणी आहे. बऱ्याच शास्त्रांमध्ये, बऱ्याच गोष्टीमध्ये आहेत, बऱ्याच शास्त्रांमध्ये आहेत, बऱ्याच विचारांमध्ये आहे. आणि ह्या सगळ्याच्या वरती उठलं पाहिजे. आपल्या सगळ्या अज्ञानावरती आपण विजय प्राप्त केला आणि पूर्णत्वामध्ये लीन झाला पाहिजे. आणि असंच करायला येत म्हणे विश्वेश्वरा. आता परत ज्ञानेश्वर परत देवाकडे प्रार्थनेच्या भूमिकेत आले बरं का. आता इथं परत ज्ञानेश्वर तिसरी भूमिका घेतली, परत आर्जवाची भूमिका घेतली. तो नाही येत म्हणे विश्वेश्वरा, हे परमेश्वरा, हे माझ्या ईश्वरा. येत म्हणे विश्वेश्वरा, विश्वेश्वरा होला म्हणतोय, परमेश्वराला म्हणतोय. येत दोन शब्दामध्ये फोड येत. येत म्हणे विश्वेश्वरा म्हणजे स्वतःला म्हणते. ते म्हणतात हे परम परमेश्वरा, परम ऊर्जा, परम शक्ती, हे परमेश्वर मी लिहून तुला म्हणतोय. येत म्हणे विश्वेश्वरा, हा होईल दान असावं. परमेश्वरा एवढं दान दिले तू. आणि मनुष्याला सुद्धा म्हणतोय, बा तुला देवा द्यायचंच ईश्वराला, देऊन टाक ना तू स्वतःला, देऊन टाक ना तुझं वाईट कर्म, तू देऊन टाक ना तुझं सत्कर्म, वाढव ना, सत्कर्म जोड ना, तुझ्यातली दिव्यता दे ना, तुझ्यातली भक्ती दे ना, तुझ्यातलं प्रेम दे ना, तुझ्यातली सात्विकता दे ना, त्या गुणांचा विकास कर ना.
तुझी नकारात्मकता दे ना, तुझ्यातली व्यर्थता देऊन टाक ना सगळीच. व्यर्थता दिली तरी सज्जनच होणार आहे, आणि सत्कर्म द्यायचं म्हटलं तरी त्याला सज्जन होऊन द्यावं लागणार आहे. सत्कर्मी म्हणून द्यावं लागेल. कसं जर दिलं तरी चित बी मेरी पट बी मेरी. इथं काय येत म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान कसं. हाच खरं दान देणं होईल. म्हणजे ईश्वराच्या बाजूने ईश्वरा तू हे दान दे बरं का, म्हणजे एवढी मागणी केली, तू एवढं दान कृपा करून द्यावी परमेश्वरा, हे तू दया कर, यांना कळत नाही, आज्ञा नाही परमेश्वरा, तू दया कर. आणि माणसाला पण म्हणतो हा होईल दान कसं. तुम्ही पण देता दान, दान हे दान द्या बरं तुम्ही पण चला. म्हणजे दोन्हीची भूमिका खूप जबरदस्त प्रार्थना आहे. ईश्वराच्या बाजूलाही प्रार्थना आहे आणि मनुष्याकडून अपेक्षा आहे. एकांगी बोलत नाही ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर दोन्ही बाजूचा मध्यम दुवा साधताय. कारण ज्ञानेश्वर अद्वैताची स्थितीमध्ये बोलतात आता, म्हणून ते दोन्हीकडून बोलू शकतात. ह्या अँगलनी पाहिलं तर मनुष्य दिसत, ह्या अँगलनी पाहिलं तर ईश्वर दिसत. ठीक आहे. येणे वरे ज्ञान देव, बघा इथं स्पष्ट होते वाक्य. येणे वरे ज्ञान देव. आणि अरे मी जे बोलतोय ना रे, मी अनुभवातून बोलतोय म्हणून मी सुखी झालोय ना, बोलतोय ना बाळानो, मी हे सगळं केलंय, मी केलं तेव्हा बोललोय मी. आणि दुसरी गोष्ट हे पण म्हणतात परमेश्वर असं झालं ना तर मी म्हणेन भाऊ मला सुख भेटलं, हे जगाच्या कल्याणात मला सुख भेटलं परमेश्वर. आणि दुसरीकडे हे पण म्हणतो परमेश्वराच्या भूमिकेतून सुद्धा, काय म्हणतो, कणाकणाने स्वतः सत्कर्माला लागलं ना तर मी पण सुखी, असं ईश्वर म्हणतोय थोडक्यात. असं पण घेऊन घ्या, ईश्वर त्याने खुश होणार आहे, सुखी होणार आहे ईश्वर त्याने. इकडे सामान्य भूमिकेतून पाहिलं तर ज्ञानेश्वर म्हणतो की बघा, अरे बघा माणसांनो, मी हे सगळं केलं आणि मी सुखी झालो, मी तृप्त झालो, मी दिव्य झालो. म्हणजे मनुष्याच्या भूमिकेतून बोलतो, देवाच्या बाजूने बोलतोय, दोन्ही बाजूने बोलतात ज्ञानेश्वर. भारी बोलतो. आणि केव्हा बोलतात? अद्वैताच्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर दोन्ही घडी प्रार्थना. म्हणून घडीत ज्ञानेश्वर एका बाजूने ईश्वराकडे बोलतात, एका बाजूने सामान्य मनुष्याच्या दृष्टीने बोलतायत, एका माणसाने मनुष्याला सल्ला देत आहेत, एका माणसाने प्रार्थना करतायत, दुसऱ्या बाजूने मनुष्याला समजावतायत. एका बाजूने व्यर्थ सोडायला लावतात, एका बाजूने सार्थकता जोडायला लावतात. असं अद्भुत मिश्रण आहे. आता माझ्या बुद्धीला जी समज आहे, माझा स्वभाव, माझा विचार आहे, तसं मी सांगायचं. शास्त्रात मला शास्त्राची घेण नाही, मला हृदयाची भाषा समजते, मला भावनेची भाषा समजते, मला विचाराची भाषा समजते. जे माझं हृदय बोलतो ते बोलतो. ठीक आहे. तुम्हाला किती समजलं असेल, नसेल समजलं तर प्रश्न विचारू शकता.